श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 33. रमणी आणि नरसिंहरायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. मी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही इथून निघून श्री पीठिकापुरास जावे. माझा मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून मी आणि धर्मगुप्त कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोचलो. तिथे एका दगडावर श्रीपादांची पदचिन्हे बघितली. श्रीपाद प्रभू नित्य त्याच दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालीत असत. श्रीचरणांची चरणकमले तिथे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला. आम्ही पंचदेव पहाड या गावी पोचलो. एका ज्वारीच्या शेतातील पायवाट्याने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले. खाण्यासाठी आम्हाला मधुर फळे आणि गोड ताक दिले. त्याचे नाव नरसिंहरायडू असे होते. त्याने आपले घर शेतामध्येच बांधले होते आणि तो तिथेच राहत असे. आम्ही त्याच्या घरीच विश्रांती घेऊन त्याचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. आम्ही त्याच्या विनंतीस मान दिला. त्याने श्रीचरणांच्या लीला वैभवाबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, बाबांनो, माझे नाव नरसिंहरायडू आहे. मी लहानपणी अत्यंत अशक्त आणि भित्रा होतो. मी लहान असतानाच माझे आईवडील वारले. मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो. माझी मामी फार तापट होती. मला घरात खूप काम करावं लागे. त्याशिवाय शेतीची कामेसुद्धा करावी लागत. माझ्या मामाची एक मुलगी होती. तिचे नाव रमणी असे होते. तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुळात असलेल्या सर्व मुलींपेक्षा अपूर्व होते. ती सद्गुण संपन्न असून तिच्या देवभक्ती होती. श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे. माझी मामी मला खायला शिळे अन्न देत असे. हे रमणीला सहन होत नसे. मला अगदी थोडे अन्न दिले जाई. घरात कुणालाही माझ्याबद्दल आदर तर नव्हताच. कामाचा ताणही खूप असे. रमणी आईच्या नकळत मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून दे. कधी ते तिच्या आईच्या दृष्टीस पडले तर मात्र माझ्याबरोबर तिचीसुद्धा खरडपट्टी काढली जाऊन तिलाही मार मिळे. माझे मामा स्वभावाने फार चांगले होते, पण बायकोपुढे त्यांचे काहीच चालत नसे. तिच्या समोर ते असमर्थच ठरत. कधीकधी माझी मामी आमच्या कापू कुलस्थानातील माझ्यापेक्षा सशक्त मुलांना बोलवून मला मारायला सांगत असे. या मारहाणीमुळे माझ्यातील दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला. त्यामुळे शेजारी पाजारीसुद्धा माझ्याकडे एक अशक्त मुलगा म्हणून पाहत असत. माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलांपुढे सुद्धा मी असमर्थ आणि असहाय्यच ठरत होतो. आमची रमणी अत्यंत सौंदर्यवती असल्याने गावातील आमच्या कापू कुळातील युवकांची तिच्याशी लग्न करण्याची उत्कट इच्छा होती. माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हताच, शिवाय अशक्त शरीर आणि भित्रा स्वभाव. त्यामुळे माझ्याशी तिचे लग्न कसे होणार हा प्रश्नच होता. आमचे मामा धनवान आणि ऐश्वर्य संपन्न होते. ते स्वभावाने चांगले पण लोभी होते. मामी गजाग होती, परंतु तिची स्तुती केली की ती फसत असे. आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी कृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे. मध्यंतरीच्या काळात आमच्या गावात एक ढोंगी साधू आला. तो कालीचा भक्त असून त्याला भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ज्ञान आहे असा साऱ्या गावात बोलबाला झाला. त्याच्याजवळ काही शक्ती होत्या. गावात त्याने सांगितलेले भविष्य 100% खरे झाले होते. आमच्या मामीवरही त्याच्या फसव्या शब्दांनी माया केली. घरात त्याच्यासाठी काली पूजेची तयारी करण्यात आली. त्याने रमणीच्या रोजच्या पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले. मामीने ते मान्यही केले. रमणी विलाप करू लागली, परंतु सर्व व्यर्थ झाले. त्या ढोंगी साधूने पूजेची सुरुवात केली. अनेक कोंबड्यांचा बळी दिला गेला. त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर भगवेनासे झाले. घरात मानवी कवटी आणि स्मशानातील साधन सामुग्रीसुद्धा ठेवण्यात आली. ती पूजा पूर्ण झाल्यानंतर या घरात पुरलेले धन मिळेल आणि त्या संपत्तीने या कुटुंबाला ऐश्वर्य प्राप्त होईल असे त्या ढोंगी साधूने सर्वांना सांगितले आणि त्यावर सर्वांचा विश्वासही बसला. त्या साधूला वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहाय्याने त्याने आमच्या रमणीचे शीलहरण करण्याचे योजिले. त्यासाठी तो घरात चित्र विचित्र पद्धतीच्या पूजा करीत असे. त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली. ती फार विचित्रपणे वागू लागली. अर्ध्या रात्री ती रक्तपान करू लागली. अन्न सेवनाऐवजी रक्तपान करू लागली. तिच्या अंगात कालिका मातेने प्रवेश केला आहे, त्यामुळेच ती रक्त पिते. रक्ताशिवाय माता शांत होणार नाही आणि अपार संपत्तीही मिळणार नाही. तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल
असे त्या साधूने सर्वांना खात्रीने पटवून दिले. अशा प्रकारे सर्वच फार भयंकर होते. अचानक घरातील स्वयंपाक केलेली भांडी विहिरीत पडत होती. अर्ध्या रात्री मानवी हाडांचे सापळे दिसत, तसेच चित्र विचित्र आकार दिसत आणि अक्राळ विक्राळ भयंकर असे आवाज ऐकू येत. आमचे घर स्मशानभूमीसारखे दिसू लागले. त्या साधूला घरातून पिटाळून लावण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते. थोडे दिवस हे त्रास सहन केल्यावर अपार संपत्ती मिळेल या आशेवर मामी दिवस कंठीत होती. एकंदरीत सर्व परिस्थिती गोंधळून टाकणारी होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणी जवळ गेला. तिचे वशीकरण आधीच केले होते. ती आपण सांगितलेले ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करील असा विचार करून तो साधू तिच्या अगदी जवळ गेला. रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एका लोखंडी वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असे वर्तन करील असे तिला सुद्धा वाटले नव्हते. वशीकरण केल्यानंतरही व्यक्ती अचानकपणे असे वर्तन कशी करू शकते याचा उलगडा त्या साधूलाही झाला नाही. श्रीपादांचे आर्तत्राणपरायणत्व. दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेसाठी आला. आमच्या घरी भूत प्रेतांचे वास्तव्य आहे, हवे असल्यास आपण भिक्षेच्या रूपात त्याचा स्वीकार करावा असे रमणीने त्या ब्राह्मणाला सांगितले. त्या ब्राह्मणाने ते नाकारले. त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते. तेवढ्यात आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले, आमच्या घरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्या परिस्थिती निर्माण करणाऱ्या दुष्ट कारक शक्तींचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. त्यानंतर मामीने सुद्धा बाहेर येऊन त्या ब्राह्मणाला सांगितले, आमच्या घरात तुम्हाला देण्यासाठी काही नाही, तेव्हा आमच्या घरातील दारिद्र्यच आपण भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्यावेळेस मी सुद्धा तिथेच होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे वंशपारंपरिक असलेला एक चांदीचा ताईत आहे. आपली संमती असल्यास तो ताईत मी आपल्याला अर्पण करतो. भिक्षा म्हणून त्याचा स्वीकार करावा. त्याने तो ताईत स्वीकारला. तेवढ्यात तो ढोंगी साधू स्मशानातून एक माणसाची कवटी घेऊन आला. तो उपहासाने त्या ब्राह्मणाला म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा, तुला हवी असल्यास मी या मानवी कपालाची भिक्षा तुला घालतो, तिचा स्वीकार कर. त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा स्वीकार केला नाही. तेवढ्यात अचानक आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेसाठी आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे त्या ढोंगी साधूच्या सर्वांगाचा भयंकर दाह होऊ लागला. त्या प्रकाशाचे किरण रमणीवर पडल्याने ती एकदम निरोगी झाली. मामीला पक्षाघात होऊन ती जमिनीवर पडली. भीतीने मामांच्या सर्वांगास कापरे भरले. याच्या विपरीत मला मात्र धैर्य आले. माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन मी अत्यंत बलवान झाल्याचे मला जाणवू लागले. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. तो दिव्य तेजोमय प्रकाश एका मानवात रूपांतरित झाला. ते आर्तत्राणपरायण, समस्त देवी देवता स्वरूपी, आदि मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, खरे पाहता कालिका माता मानवामध्ये लपलेल्या काम क्रोधादी राक्षसांचा नाश करते. ती कोंबड्या आणि बकऱ्या कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षसी शक्तीच कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते. खऱ्या कालीमातेची शुभ लक्षणे प्रेम, शांती, दया इत्यादी असतात. या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती, आसुरी शक्ती, भूत प्रेतादी शक्ती देवता असल्याचे सांगून क्षुद्र विद्येचे प्रदर्शन करतात. क्षुद्र मांत्रिक या शक्तींची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात. या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवतांचे शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा, पण त्या देवतांमध्ये असलेली दैवी शक्ती मात्र त्यांच्यात नसते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, धर्म जेव्हा रसातळाला जातो तेव्हा मी अवतार घेतो, हे माझे वचन आहे. त्याला अनुसरूनच धर्मसंस्थापनेसाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम, करुणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे. आमच्या घराची शुद्धी करून आम्ही त्या ढोंगी साधूला तिथून पिटाळून लावले. श्रीपाद प्रभूंच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद देऊन माझे आणि रमणीचे त्यांच्या हाताने लग्न लावून दिले. श्रीपाद प्रभूंचे वय तेव्हा जेमतेम 12 वर्षांचे होते. श्री प्रभूंचे वास्तव्य पीठिकापुरातच होते. माया रूपाने ते पंचदेव पहाड या गावी सुद्धा राहत असत. त्यांनी आम्हाला या अक्षता देऊन म्हटले होते की शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या नावाचे दोघे जण येतील तेव्हा त्यांना थोड्या अक्षता द्याव्या
आहा किती लीलामय स्वरूप आहे श्रीपाद शिवल्लभांचे. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 33 समाप्त.